रवी राणा आत्ता आपल्या सोबत आहेत. त्यांनी देखील पवार कुटुंबियांची आत्ताच भेट घेतलेली आहे. सर, काय सांगणार दादांबद्दलच्या काय नेमक्या आठवणी? कारण ज्या पद्धतीने एकूणच संपूर्ण महाराष्ट्र सध्या शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय. दादा म्हणजे महाराष्ट्राचा एक लोकप्रिय नेता होते आणि अचानक अशी घटना होणं हा महाराष्ट्रासाठी मोठं नुकसान झालेलं आहे. एक महाराष्ट्राचा मोठा नेता ज्याच्या कामातून दादा आम्ही त्यांना म्हणत होतो, ज्याच्या दिलेला शब्द पाळणे, नेहमी कामामध्ये सातत्यानं व्यस्त राहणे, महाराष्ट्राला पुढे नेण्याचं विजन ठेवणे, एक दबंग नेता हा महाराष्ट्राने गमावलेला आहे. महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं या सगळ्या वाटचालीमध्ये एक आपण आज जे क्षण पाहत आहे तो दुःखद क्षण आहे. महाराष्ट्र हे दुःखद क्षण आहे. आणि अजितदादा माझं 2014 पासून ते 19पर्यंत जे दादांनी आम्हाला साथ दिली, ज्या पद्धतीनं नवनीत राणा NCPच्या तिकीटवर लढल्या, नंतर पाठिंबा आदरणीय पवारसाहेबांनी आणि दादांनी आम्हाला दिला आणि नेहमी कठीण परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये दादा ज्या ताकदीनं आमच्यात उभे होते, तो क्षण जेव्हा आठवते तर डोळ्यातून अश्रू येतात की एक चांगला ताकदवर नेता या महाराष्ट्राने गमावलेला आहे. एक शब्दाला पाळणारा, खंबीरपणे उभे राहणारा आणि विकासाचं विजन ठेवणारा नेता आज अजितदादाच्या रूपामध्ये आपण गमावलेला आहे. निश्चितच. पण या सगळ्या घटनेनंतर आता राष्ट्रवादीमधल्याच काही कार्यकर्त्यांची, नेत्यांची मागणी की सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळावी, त्यांच्याकडे अध्यक्षपद असू दे किंवा राज्यातलं उपमुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळावं, अशा पद्धतीची मागणी पुढे येताना. कसं आहे, कालच त्यांची अंत्यविधी झालेली आहे. मला वाटतं मी तर राजकीय काही बोलणार नाही, पण दादांच्या आठवणी या स्मरणामध्ये राहील. दादांनी जी कठीण परिस्थितीमध्ये मला साथ दिली ती स्मरणामध्ये राहील की 14 ते 19 मध्ये या कठीण परिस्थितीमध्ये मला दादांनी साथ दिली तर न विसरणारी आहे. म्हणून मी भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला, त्यांच्या कुटुंबाला सांत्वना द्यायला इथे आलेला आहे. राजकीय मला वाटते आता बोलणं योग्य नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात देखील चर्चा झालेल्या आहेत आणि दादांची ती इच्छा होती असं कार्यकर्त्यांचं म्हणणं की त्यामुळे देखील या सगळ्या याच्यात पुन्हा एकदा एकत्र यावं, अशा पद्धतीची चर्चा. मला असं वाटतं दादांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळं त्या व्यक्तीने महाराष्ट्राला खूप काही दिलेलं आहे. महाराष्ट्राने जे दिलेलं आहे आणि त्या व्यक्तीची जी काही अंतिम इच्छा असेल ते खऱ्या अर्थानं सगळ्यांनी पूर्ण केली पाहिजे. धन्यवाद. तर रवी राणा होते ज्यांनी आत्ताच भेट घेतलेली आहे आणि दादांची जी काही इच्छा होती ती पूर्ण झाली पाहिजे असं देखील रवी राणा यांचं मत आहे. कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.